जर ती शाळेत गेली नाही आणि खाली काहीतरी बातमी पण लिहिली आहे बघू तर आता वाच ना मला वाचता येत नाही म्हणून तुला म्हणून जाय शाळेत तुला वाचता राजेंद्र शाळेतील कथाकथन स्पर्धेत मला उत्तम क्रमांकाची बक्षीस मिळाली सहभागी होऊन बक्षीस बघितलं का मंडळी माझी बहीण शाळेत जात नाही त्यामुळे तिला वाचता लिहिता येत नाही तर कशी परिस्थिती उद्भवली त्यामुळे आपल्या मुलांना वाचता लिहिता आलं पाहिजे त्यासाठी त्यांना दररोज शाळेत पाठवा वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि आपली विचारक्षमताही वाढते वाचनामुळे आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते वाचनामुळे आपल्या शब्दसंग्रहात वाढ होते आणि संवाद कौशल्य विकसित होते वाचनामुळे आपली बुद्धिमत्ता वाढते वाचनामुळे आपल्याला कल्पना कथा आणि संधीच्या नवीन जगाचे दरवाजे उघडतात